हॅलो, मी गीता. मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की देवांशला ॲडमिट करायला लावलं आहे म्हणून, आणि मग आमचं ठरलं की परवाला लोणीला न्यायचं. तर सकाळी लवकर उठून मी डब्बा वगैरे भरून घेतला होता, सोबतच पिशवी पण घेतली होती, कारण ॲडमिट करतील का काय सांगता येणार नव्हतं. आणि मग आम्ही सकाळी लवकर निघालो. फायनली तिथं पोहोचलो तर देवांशला घेऊन आतमध्ये गेले होते आणि मी आणि श्रेयांशी मग गाडीतच बसलेलो होतो. तर मग त्यानंतर मग आम्ही बसलेलो होतो आणि मग आवांचा फोन आला की त्याला ICUमध्ये ठेवायला लागणार आहे आणि मग तू पण इकडे ये म्हणून. मग मी तिकडे गेले. तर तुम्हाला सांगते, मला तर खूप जास्त रडायला यायला लागलं. फायनली देवांशला मग IV वगैरे लावला आणि नंतर मग त्यांनी ICUमध्ये 3 दिवस ठेवायला लावलं होतं. आणि तुम्हाला सांगते, देवांश कुठं गुपचूप बसतं वय. 2-3 दिवस तर तेव्हा खूप चांगलं राहिलं, पण नंतर त्याला खूप जास्त बोर झाल्यामुळे तो खूप परेशान करायला लागला होता. आणि मग नंतर आम्हाला जनरलला शिफ्ट केलं होतं. त्याचे ब्लड सॅम्पल नेलेले होते, ते सगळे नॉर्मल आले, पण सूज का आली हे काहीच समजलं नाही. आम्ही जवळपास 6 दिवस होतो तिथं. श्रेयांशीला घेऊन बाहेर थांबायचे आणि मी देवांशला घेऊन आतमध्ये थांबायचे. त्याची IV पण काढून घेतली होती आता, कारण त्याला खूप जास्त त्रास व्हायचा. मी 2 दिवस झाले अंघोळ केलेली नव्हती. मग फायनली अंघोळ वगैरे केली आणि देवांशला मग डिस्चार्ज झाला.